अरे बाबा, एवढा खराब रस्ता. एक हप्त्यातून एखादा 2 दिवस भेटतो, त्यातही आम्ही कुठं जात नाही आणि चाललोय ते रस्ते खराब. भाई यायला मला खरंच राग येतोय. आपण GST देतो का यासाठी रे? GST टॅक्स वगैरे हे देतो कशाला? हे असे रस्ते भेटायला. शी यार, शी गाईज, शी. सो hello. सो हे गाईज, इट्स मी आदी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. माहिती मला की खूप डेज नंतर ब्लॉग पोस्ट करतोय मी. काय करू यार, टाईम नाही भेटत आणि वरतून कुठं जाऊ काय जाऊ सुचत नाही. तुम्ही ते एक तर कमेंट बॉक्समध्ये सांगत नाही कुठं जाय काय, आम्हाला बघायचंय. आता चाललोय आपण त्र्यंबकेश्वरला. असंच घरी बसल्या बसल्या बोर होत होतं. हर वेळेस मला बोरच होतं. जेव्हा मला बोर होतं तेव्हाच मी ब्लॉग शूट करतो. पण जाऊ द्या, काही विषय नाही, होत राहतं. सो आता इथून चाललोय त्र्यंबकेश्वरला, कारण की आज काही करायलाच नाही भाई. आज एकदम रिकामा पडेल आहे आपण. सो आता जाऊयात. आज सुचत नाही काय बोलू काय करू. आज गाडीची चावी घेतली आहे. अरे देवा, आज आहे ना जरा जोरातच चालवायला ट्राय करणार आहे मी गाडी, कारण की खूप दिवस झाले वापरलीच नाहीये. इथल्या इथंच फक्त थोडंसं गेलो तर कुठे घेऊन गेलो. गाडी धुतलेली नाही बघा, किती घाण झालेली गाडी. टाइम भेटला रस्त्यात तर गाडी वॉश पण करून घेऊ, काही इश्यू नाही. एक मी नोटीस केलेलं आहे माझ्या गाडीमध्ये, अशी धूळ वगैरे बसलेली असेल ना तर चालवायला पण असं वाटतं की यार खूप खराब झाली गाडी है ना. म्हणजे असं काम काढलंय गाडीने काहीतरी असं वाटतं. पण एकदा वॉश केली ना गाईज, तर नंतर असं वाटतं भाई डायरेक्ट मस्त झाली गाडी. काय माहिती काय, हे मी स्वतः ऑब्झर्व करतो. गाडी वॉश करून झाली ना मला असं वाटतं की हा आता एकदम ओके आहे गाडी. आणि वरून ना मला मित्रसुद्धा विचारतात गाडीचं काम केलं का रे, म्हणजे गाडी वॉश केल्यानंतर गाडीचं काम केलं का. म्हणजे जे रेग्युलर भेटतं ते नाही, पण मग कधीतरी भेटताना जे ते म्हणतात अरे गाडीचं काम केलं काय. जे विचार करा, 5 वर्ष झाले गाडीला तरी पण लोकांना वाटतं की नवीन आहे. आणि एखाद्या अननोन माणसाने जरी विचारलं ना तो विचारतो कधी घेतली गाडी, मी सांगतो 5 वर्ष आधी. म्हणतो बापरे एवढी मेंटेन. बाकी यार मला आहे ना न्यू इयरचा एक असं स्पेशल ब्लॉग काढायचा होता, पण मग काहीच प्लॅन नाही झाला. न्यू इयरला ना काही केलं ना काही. आमचे सिर्फ घर पे घरी जेवण बनवलं, झाली न्यू इयर पार्टी. त्याचं पहिले ना काहीच आम्ही घरी खूप जास्त म्हणजे सगळं पूर्ण जेवढे पण रिलेटिव्ह आहे ना सगळे माझ्या घरी यायचे. आम्ही खूप मजा करायचो सगळे रिलेटिव्ह. सगळे रात्री 12 वाजता मस्त स्पीकर वगैरे लावून गाणे गात मस्त लय मजा यायची तेव्हा. पण यावर्षी जमलं नाही कोणाला, कोण कुठे काही कामात असतं काय असतं. माझं आहे ना लक्ष पूर्ण रस्त्यावरती होतं, कारण की सावलीत आहे ना अशी पुढे जी सावली दिसते ना त्याच्यात खड्डे नाही दिसत. अचानक समोर गेल्यावर दिसतं ते सावलीमुळे नाही दिसत खड्डे. हे म्युझियम बोलत होतो तुम्हाला मी. हे जे म्युझियम आहे इथं मी कधीच गेलेलो नाही, कधीच नाही. तुम्ही गेले का मला सांगा. परत इथून खराब का, आता परत हळूहळू चालावं लागेल. माझी मान दुखायला लागली गाईज. हे बघा आता हा पिकअपवाला एवढा रस्त्यात येऊन थांबलाय. आता जर याच्यात जागी जर एखादा पोरगा 100 किंवा कोणत्या स्पीडला असता आणि अशी जाई समोर आणून ठेवली फटक्यान ठोकला असता, मग मला पिकअपवाल्यांचा लय राग येतो. यार हे डोंगर कधी पण बघा कोणत्याही सीझनमध्ये बघा चांगलेच वाटतं गाईज. पावसाळ्यात बघा मस्त तिथं फॉग दिसल, उन्हाळ्यात बघा हिवाळ्यात बघा चांगलेच वाटतं ते. काय माहिती का, पण मस्तच वाटतं हे डोंगर. ओ हो. यार या स्पीड ब्रेकर्सवरती अशी व्हाईट लाईनिंग वगैरे सुद्धा केलेली नाही. रात्रीचं लोकांचे हाल होत असतील खरंच. धडाधड गाड्या उडत असतील. लोकांचे काय माझ्यासोबतच झालेले खूपदा. रात्रीतून या रस्त्यातून येताना नेकेड बाईक घेऊशी उभं राहिला आता, कारण की फेरिंगवाली बाईक आहे ना यार जास्त आदळली ना लगेच बॉडी व्हायब्रेशन चालू होऊन जाते. हे हायवे बघा आणि गाडीची स्पीड बघा, 30 आणि 20 आणि 25. कारण की रस्ते बघा बापरे.
फेअरिंग बाईक आहे माझी, म्हणून मला हळूहळू चालवावं लागते. नेकेड बाईकचं काही टेन्शन नाही राहते एवढं, ते दनादन गाडी निघून जाते. पोचलोच आहे आता. गाईज डोकं सुद्धा दुखतंय. काय होतंय आज मला, काय होतंय, वाय दिस शिट इज हॅपनिंग विथ मी. शी यार, शी गाईज, शी एकदम घटिया. मूड ऑफ, डायरेक्ट झिरो डायरेक्ट. आता कोणाचा फोन आला यार, नाही उचलू शकत पाही, जे कोणी असतील ते. आय एम सॉरी. ओ हो, अरे भाई साहब, यायला मला खरंच राग येतोय. आपण GST देतो का यासाठी रे? GST टॅक्स वगैरे हे देतो कशाला? हे असे रस्ते भेटायला ठीक आहे, काम चालू आहे, पण एवढ्या वर्षानंतर जेव्हा एकदमच खराब झाला तेव्हा हट चिडचिड होती माझी. आता इथं काय बाप, डायरेक्ट खाली खणलंय. 20, 21, 22, 25 ही स्पीड आहे माझ्या गाडीची. चला भाऊ, आता जिरवायचीच होती, जिरूनच घेतली एकदमच. गाडी सर्व्हिसिंगला न्यावं लागेल मला आता. हॅलो थोडं थांबलो होतो, रेस्ट केला, आता थोडंसं बरं वाटतंय. मग अशी चिडचिड होती, ती चिडचिड थंड करण्यासाठीच मी थांबलो. थोडं ज्यूस पिला, आता ओके. अभी जाएंगे जल्दी काय, पोचलोच. पुढंच आहे आता त्र्यंबकेश्वर. एक आहे ना प्रॉब्लेम आहे इथं, पार्किंगचा लय मोठा प्रॉब्लेम आहे. तर इथं मध्ये नेली ना, लावायची कुठं गाडी, आपल्या ओन रिस्कवर लावायला लावतं ते. त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. बरं, थँक्यू. ओ गोळा खायचा का? पण नको, जाऊ दे आता, डायरेक्ट जाऊया मंदिराकडे आता. गाईज तुम्ही कमेंटमध्ये ना फक्त ना येस टाका. तुम्हाला जर आहे ना प्रँक व्हिडिओज पाहिजे ना, तर कमेंटमध्ये फक्त येस टाका. एवढे खतरनाक आयडियाज आहे ना माझ्याजवळ प्रँकसाठी, तुम्ही सुद्धा विचारत पडशाल. तो कमेंटमध्ये येस टाका. जेवढे जास्त येस येतील तेवढी पॉसिबिलिटी जास्त राहील प्रँक व्हिडिओ यायची. थांबा गाईज, पोचलेलं आहे. बघा तिथं आता गाडी कुठं लावता येईल. इथं माझा आवाज येत असेल की नसेल माहिती नाही, पण मग इथं एवढी जास्त गर्दी आहे ना, मला वाटलंच होतं की इथं फिक्स आहे ना एवढी गर्दी असेल. हे बघा, तो जो तिकडचा ब्लॉक दिसतोय ना, तसा हा पूर्ण एक ब्लॉक आहे, बघू शकता तुम्ही. आणि असे मोजून 3 ब्लॉक्स आहे, त्याच्यानंतर अजून एक छोटा ब्लॉक आहे, तो पार केल्यानंतर मग टेम्पलमध्ये जाता येईल. तेरे नाम की ज्योत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. हॅलो. सो फायनली दर्शन वगैरे झालं आहे. बघा तुम्हाला काय बोललो होतो, आलो किती वाजता होतो, 1 वाजता, 1, सव्वा 1 वाजता. आता झाले संध्याकाळचे डायरेक्ट 5, 5:30. म्हणलं होतं एवढी गर्दी राहतीच. गाई शपथ सांगतोय, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि या लाईनमध्ये उभं राहिलो. आता तर अजून मग त्या लाईनमध्ये राहून असं त्रास होत होता, पण थोडंफार खाल्लंय आता, तर ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. हे बघा परत आता मला नाही स्टार्टर मोटरचं करावंच लागणार आहे काहीतरी. खूपच जास्त आवाज येतोय आणि मला नाही आवडत असं काही आवाज. तर फक्त लवकर घरी पोचलो पाहिजे आणि मस्त आराम करेल यार. कारण की मी एवढा थकलोय ना, एवढा जास्त. आणि त्यात यार ते कोणते बाहेर स्टेटमधले कोण लोक होते, असे भांडत होते बापरे. साधं एक माणूस असा स्थिर थांबत नाही, नुसतं पुढं माझ्या पण पुढं जायचं चाललं होतं. एक म्हातारी बाई, आता काय बोलावं यार त्यांना, ही चिडचिड होत होती. दर्शन मध्ये चिडचिड झाली ना यार, मग ते प्रॉपर दर्शन नाही होत. दर्शनात भांडण नको, चिडचिड नको, एकदम शांततेत जायचं, शांततेत यायचं.
लोक बाहेरचे टुरिस्ट राहतात ना गलिच्छ. जाऊ द्या आता, जे काही झालं ते जाऊ द्या, होत राहतं आयुष्यात. पण माझ्यासोबतच होतं गाईज यार, काय माहिती काय यार. चिल्लम चिल्ली चललेली है फूल, एकदम फाइनल जाना पड़ेगा अभी घर पे जल्दी. ओ भाई 27 किलोमीटर जाने का है अपन को. 27 किलोमीटर क्या मजा है क्या भाई, जल्दी पहुंचने का है जल्दी. समझा गया वीडियो लोग. सरक रे सडकू हट रे पटकन ये नाशिक. काहीच मी काय म्हणतो, माझी कंडिशन बिलकुल नाही राहिली, मला बोलायची पण इच्छा नाही होते. काय होते मलाच कळत नाही. मी ना ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा यार चॅनलला प्लीज. 500 कंप्लीट करायची, ठीक आहे. सो राईड सेफ, स्टे सेफ, बाय बाय. ओय बाय बाय. ही काय ह्याच्या गाडीची इथं.